सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये रेसिपी ओळखून बक्षीस जिंका भाग 6 मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर इथे मी 2 वाट्या धणे घेतलेले आहेत. हे आपल्याला मंद गॅसवरती खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत. आता जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की रेसिपी ओळखून बक्षीस कसा जिंकता येणार आहे. तर आपला हा व्हिडिओ चालू झाल्यापासून ते व्हिडिओ फायनल होईपर्यंत मी कुठली रेसिपी बनवते हे जिथे तुम्ही ओळखाल, जिथे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही रेसिपी ओळखलेली आहे, तुम्हाला त्या क्षणाला मला कमेंटमध्ये त्या रेसिपीचं नाव सांगायचं आहे. पण लक्षात ठेवा, व्हिडिओ एकदा संपल्यानंतर तुम्ही हे नाव नाही सांगू शकत. व्हिडिओ संपायच्या आत तुम्हाला रेसिपी ओळखायची आहे. जे 2 सगळ्यात आधी बरोबर उत्तरं देणारे असतील, त्या 2 कमेंटना मी रिप्लाय करणार आहे. मग त्यांनी त्यांचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर सकट गौरी खिनरे या माझ्या इन्स्टाच्या पेजवरती मला DM करायचं आहे. म्हणजे मी त्यांना त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. आता ज्यांचं Instagramवरती अकाउंट नाहीये, अशांनी काय करायचंय, घरात दुसऱ्या कोणाचं इन्स्टा अकाउंट असेल, त्यांच्या अकाउंटवरून सुद्धा तुम्ही मला DM केलात तरी सुद्धा चालणार आहे. कारण गेल्या एपिसोडमध्ये एका ताईंचं इन्स्टा अकाउंट नसल्यामुळे मला त्यांच्यापर्यंत गिफ्ट त्यांना पोहोचवता आलेलं नाहीये. तर अट फक्त एवढीच असणार आहे की रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही मला मेसेज करून रेसिपीचं जरी बरोबर नाव सांगितलं तरी सुद्धा मी मग गिफ्ट देऊ शकत नाही. तुम्हाला रेसिपी संपायच्या आतच ते ओळखायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ बघायचा आहे. तर आता इथे बघा, धणे मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच तव्यावरती मी 1 वाटी जिरं घेतलेलं आहे. 2 वाटी धण्यांसाठी मी 1 वाटी इतकं जिरा घेतलेलं आहे. जिरं सुद्धा आपल्याला मंद फ्लेमवरतीच एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त भाजायचं नाहीये, नाहीतर त्याला कडवटपणा येऊ शकतो. आता जिरं सुद्धा हे छान भाजलं गेलेलं आहे. मी एका प्लेटमध्ये ते सुद्धा काढून घेते. आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि याच्यावरती ही मोहरीची जी डाळ असते, ज्याला राईचं दळ असं सुद्धा म्हणतात, ते मी 1 वाटी घेतलेलं आहे. त्याचमध्ये मी घालणार आहे पाव चमचा इतके मेथीचे दाणे. गॅस बंद केलेला आहे. आपल्याला जेवढा तवा तापलेला आहे, त्या तापलेल्या तव्यावरच 1 मिनिटभर फक्त हे परतून घ्यायचं आहे. ह्याच्याहून जास्त आपल्याला ते भाजायचं नाहीये, नाहीतर ह्याला सुद्धा कडवटपणा येतो. मेथी जास्त भाजली गेली तर त्याला खूप जास्त कडवटपणा तिचा वाढला जातो. तर आपल्या हाताला अगदी असं थोडेसे चटके लागतील, गरम लागेल इतपतच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, मी हे चेक केलंय, व्यवस्थित हे भाजलं गेलेलं आहे. आता हे सुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे. हे संपूर्ण साहित्य जे आपण भाजून घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अजिबात गरमपणा त्याच्यात राहिला नाही पाहिजे. तर ताटात काढून हे मी छान फॅन खाली थंड असं करून घेतलेलं आहे. आता मिक्सरचं एक भांडं घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पावडर अशी करायची नाहीये. थोडंसं जाडसर असंच दळून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे थोड्या प्रमाणात होतं, त्यामुळे मी इथे छोटं भांडं वापरलेलं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर मोठ्या भांड्यामध्ये किंवा 2 बॅचमध्ये तुम्ही हे फिरवून घेऊ शकता मिक्सरला. हातावर तुम्हाला घेऊन दाखवते की बघा, अगदी बारीक पावडर केलेली नाहीये, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता एका बाउलमध्ये हे आपण फिरवून घेतलेली पूड काढून घेऊयात आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद, तसेच मिरची पावडर आणि हिंग असं घालून आपल्याला हे कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. मिरची पावडरमध्ये तुमच्या आवडीचा एखादा मसाला तुम्ही यामध्ये टाकलात तरी सुद्धा चालेल. मीठ चवीपेक्षा थोडंसं जास्त ह्याच्यात घालायचं आहे आणि हे सगळे कोरडे जिन्नस आपण चमच्याने एकजीव करून घेऊयात. सगळे कोरडे जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे दही. तर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे एक छोटा 10 रुपयावाला जो दह्याचा कप येतो तेवढा वापरणार आहे. आपली घरातली छोटी वाटी असते आमटीची, त्याच्याहून थोडंसं कमी दही लागतं. तेवढं लागतं म्हणून सगळंच एका वेळेला घालायचं नाहीये. जसं लागेल तसं दही आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे. आता मी हे छान हातानेच मिक्स करून घेते, कारण चमच्याने काही व्यवस्थित होत नाहीये. एकाच वेळेला सगळं दही आपल्याला यामध्ये टाकायचं नाहीये. जसं लागेल तसं आपण यामध्ये टाकणार आहोत.
तर बघा आता हे छान हाताने असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हा मसाला आपल्या इथे तयार झालेला आहे. आता आपण ज्याच्यात हा मसाला भरणार आहोत त्यासाठी मी घेतलेल्या आहेत या सांडगी मिरच्या. उन्हाळ्यामध्ये या अगदी सहज बाजारामध्ये मिळतात. तर आज आपण या सांडगी मिरच्या बनवणार आहोत. या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला मध्यभागी अशी चीर पाडायची आहे आणि आतमध्ये ज्या काही बिया असतील त्या जितक्या शक्य असतील तितक्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तशी ही मिरची थोडी कमी तिखट असते, त्यामुळे बिया जरी थोड्या राहिल्या तरी काही फरक जास्त पडत नाही. पण जितक्या बिया तुम्ही काढून घेता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. आता अशाच पद्धतीने बाकीच्या या सगळ्या मिरच्या सुद्धा मी आधी चिरून घेते आणि मग त्यानंतर आपण यामध्ये हा मसाला भरायचा आहे. तर अजून एक मिरची मी तुम्हाला चिरून दाखवते बघा. अशी मध्यभागी चिरायची आहे. पूर्ण तिला अशी कट करायची नाहीये. आपल्याला फक्त जसं आपण मधलं पोट चिरून घेतो ना तसं हे बघा अशी मोकळी करून घ्यायची आहे. आता या सगळ्या मिरच्या माझ्या इथे चिरून झालेल्या आहेत. यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला भरून घेऊया. तर बघा अशी एक मिरची हातात पकडून साईडला थोडीशी करून मध्ये जितकं गच्च दाबून आपल्याला मसाला भरता येईल तेवढा हा मसाला छान गच्च असा भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी या बाकीच्या सगळ्या मिरच्या सुद्धा भरून घेणार आहे. मसाला व्यवस्थित गच्च या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. या पाव किलो इतक्या मी या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाव किलोला थोड्याशा जास्त आहेत. म्हणजे पाव किलो वजनावरती एक 10-15 मिरच्या एक्स्ट्राच्या या आहेत. तर एवढ्या मिरच्यांसाठी आपण जे हे प्रमाण मसाल्याचं घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामध्ये पाव किलो मिरच्या अगदी सहज होतात. आता या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये 4 ते 5 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये जिथे ऊन येत असेल तिथे हे ताट तुम्ही ठेवून देऊ शकता. आता माझ्या इथे ग्रिलमध्ये ऊन येतं, तिकडे मी हे ताट ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 दिवस असंच उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे आहेत. याला सुकायला वेळ थोडा जास्त लागतो. तर ह्या बघा दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी या मिरच्या थोड्या अशा पिवळट व्हायला सुरुवात होते आणि मग एक 4 ते 5 दिवसात या छान अशा पद्धतीने सुकल्या जातात. थोड्या लालसर वगैरे त्या होतात, ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपल्या या वाळवणीच्या सांडगी मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता या मिरच्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून तुम्ही अगदी वर्षभर वापरू शकता. वरण भाताबरोबर किंवा कढी खिचडी बरोबर अगदी या तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतात. थोडासा आपल्या फोडणीच्या पात्रामध्ये थोडं 2 चमचे तेल घेऊन मंद गॅसवरती छान कुरकुरीत या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच बक्षिसं जिंकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा फॉरवर्ड करा, जेणेकरून ते सुद्धा अशीच बक्षिसं जिंकू शकतील. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये रविवारी दुपारी 2:30 वाजता आणि दररोज दुपारी 1:30 वाजता आपल्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी पोस्ट होतच असतात. नमस्कार.